शहर की समस्याओं पर बड़ा सवाल उठाते हुए शिवसेना उबाटा गुट के प्रतिनिधिमंडल ने नगर आयुक्त सौरभ राव सावरकर से मुलाकात की। सीसीटीवी कैमरों की कमी, अनधिकृत निर्माण, खराब सड़कों और सुरक्षा जैसी समस्याओं पर चर्चा की गई। शिवसेना उबाटा ठाकरे गुट के प्रतिनिधिमंडल ने नगर आयुक्त सौरभ राव सावरकर से शहर की समस्याओं पर चर्चा की गई। नगर की 38 साल पुरानी पानी की टंकी की मरम्मत, गरीब महिलाओं और दिव्यांग व्यक्तियों को योजनाओं का लाभ नहीं मिल पा रहा है। प्रतिनिधिमंडल ने चेतावनी दी है, अगर सर्विस रोड को हाईवे से मर्ज किया गया तो बड़े आंदोलन की तैयारी की जाएगी। साथ ही धर्मवीर आनंद दिघे साहब की स्मारक का काम अब तक अधूरा है। आयुक्त ने इन मुद्दों पर जल्द समाधान और आश्वासन दिया है। गेल्या 2 वर्षापासून MMRD आणि ठाणे महानगरपालिका यांच्याकडे सतत या मर्जरच्या विरोधामध्ये आवाज उठत होतो। प्रत्येक वेळेला ह्या मर्जरमुळे काय काय दुष्परिणाम होतील, किती लोकांना त्रास सहन करावा लागेल याबद्दल मी वेळोवेळी त्याची माहिती मी MMRDच्या अधिकाऱ्यांना दिली, ठाणे महापालिकेच्या आयुक्तांना दिली, परंतु दुर्दैवाने त्याचा कोणीही दखल आजपर्यंत घेतली गेलेली नाही। गेल्या महिन्यामध्ये मी आयुक्तांना पत्र दिलं होतं, जर तुम्ही MMRDचे अधिकारी आणि आपण आपल्या दालनामध्ये एक बैठक बोलवावी, आमच्या लोकांच्या ज्या काय तक्रारी आहेत किंवा ज्या समस्या आहेत त्या समस्याचं कशा प्रकारचे निराकरण करतील ते जर त्यांनी जर दिलं तरच आम्ही हे काम होऊ देणार, नाही तर आम्ही हा काम बंद पाडू, असं आम्ही आयुक्तांना पत्र दिलं होतं। आयुक्तांनी 2 वेळा आयुक्तांच्या PAना फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की अधिवेशन चालू आहे, अधिवेशन संपू दे मग बोलवतो, असे 2-3 वेळा त्यांनी हे केलं। शेवटी आज आम्ही आयुक्तांना ची भेट घ्यायला आलो। घोडबंदर रोड जर याच्यामध्ये मर्ज केला तर आजची परिस्थिती अशी आहे का जिथे ते लोक गटारं बांधतात त्या गटाराच्या खालीच आपल्या ठाणे महानगरपालिकेची पाण्याची पाईपलाईन आहे, मोठी पाईपलाईन आहे, आणि ती जर पाईपलाईन कधी तुटली किंवा त्याचे दूषित पाणी आलं तर गटार तोडण्याशिवाय पर्याय नाही। त्याच्यामुळे पहिला नवीन पाईपलाईन टाकायला लागेल, नवीन पाईपलाईन टाकून मग त्या पाईपलाईनमधून सगळ्या कॉम्प्लेक्सना आपल्याला पाणी द्यावं लागेल, आणि त्याचं ह्या निविदेमध्ये कुठेही अंतर्भाव नाही आहे। दुसरं, सर्व्हिस रोड आणि मेन हायवेच्या मध्ये जे हाय टेन्शनच्या विद्युत खांब आहेत ते सुद्धा काढायला लागतील, ते सुद्धा अंडरग्राऊंड करायला लागतील, त्याचं सुद्धा ह्या टेंडरमध्ये अंतर्भाव नाही आहे। म्हणजे आता तुम्ही जून महिन्यापासून फक्त गटारच करता, आणि गटार केल्यामुळे काय झाले, 3 मीटरचे रस्ता खोदून ठेवलेला आहे आणि तिथे मध्ये तुम्ही बॅरिकेडिंग केली, एकच व्हेकल जाईल एवढंच फक्त आज रस्ता लोकांना उपलब्ध होईल। त्याच्यामुळे काय होतं का घोडबंदर रोड जर जाम झाला तर पहिला आम्ही सर्व्हिस रोडनी लोक ये जा करायची, आज सर्व्हिस रोड पण आपल्याला वापरायला मिळत नाही। आणि जर समजा भविष्यात यांनी जर मर्जर केला तर मग अख्खा घोडबंदर रोड 1 वे होईल। 1 वे जर झाला तर लोकांना 1-1, 2-2 किलोमीटरचा वळसा घालून त्यांच्या इच्छित स्थळी जायला भाग पडेल। जबरदस्ती शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, बँका आहेत, यांच्या गाड्या कुठे उभ्या राहतील? आज समजा आरमॉल घ्या, आरमॉलमधनं जे लोकांना जर समजा मानपाड्याला जायला असेल तर ते जाऊ शकत नाही, उलटं त्यांना कापवाडीला जायला लागेल, तिथे हिरानंदाने जायला लागेल, हिरानंदाने परत फिरून वरचा घालून मग मानपाड्याला यायला लागेल। आज डोंगरीपाडा पातळीपाड्यावरनं समजा माझ्या ऑफिसला जर कोणाला यायचं असेल तर त्यांना तिकडे हिरानंदानीला जायला लागेल, हिरानंदानीवरून वळसा घालून आनंदनगरला जायला लागेल, आनंदनगरवरून परत फिरून मग माझ्या ऑफिसला यायला लागेल। म्हणजे हे सगळं लोकांना त्रास होईल, आणि सोसायटीच्या बाहेर पडताना जर समजा हायवे लागला तर ॲक्सिडेंट होण्याचे चिकार चान्सेस आहेत, आणि मग उलट्या साईडने आपण जाऊ शकत नाही, आणि उलट्या साईडने गेले तर ॲक्सिडेंट होणार। सर, या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक झाडं देखील जाणार आहेत, त्याचप्रमाणे हा एवढा सगळा प्रॉब्लेम असून सुद्धा हा कोणाच्या अट्टाहासापोटी हा संपूर्ण प्रकार हे सगळं स्थानिक आमदारांच्या अट्टाहासापायी त्यांच्या आग्रहाखाती हे सगळं होतं। झाडाची तर कत्तल होईल, परत सर्व्हिस रोड आणि मुख्य हायवेच्या मध्ये आता जो
फुटपाथ आहे, त्याच्या खाली मेगा भाईंदरची पण लाईन आहेत, तर मेगा भाईंदरचे वॉल्स आहेत, ते कसे निघणार? सेमचे सगळे हे आहेत. पण हे त्या निविदेमध्ये कुठेच नाही. म्हणजे हा जो आता निश्चित गटारा करतात की वर्षानुवर्ष त्याचं काम पूर्णच होणार नाही. आणि हे निविदाच्या अजून त्याच्यामध्ये अंतर्भाव जर झाले असतात तर गोष्ट वेगळी. आणि मुख्य म्हणजे हा रस्ता समजा याच्यामध्ये घातला तर लोकांना वन वेचा जो त्रास होईल तो भयानक होईल आणि त्याच्याने ॲक्सिडेंट शिकार होतील. म्हणून मी प्रशासनाला विनंती करणार आहे का तुम्ही जरी याच्यामध्ये हे केलं तरी आम्हाला 9 मीटरचा सर्व्हिस रोड पाहिजेच म्हणजे पाहिजे.